आणि आता बातमी आहे शरद मोहोळ हत्या प्रकरणी। शरद मोहोळ हत्या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेने 8 जणांना ताब्यात घेतलाय। प्रमुख आरोपी विठ्ठल गाडले, त्याचबरोबर साहिल पोळेकर, नामदेव कानगुडे, नितीन कानगुडे यांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली। त्यानंतर पुण्यातील पोलीस प्रशासन हडबडून जागे झालेला आहे। पुणे गुन्हे शाखेने 8 जणांना तात्काळ ताब्यात घेतलेला आहे। चौकशी सुरू आहे। प्रमुख आरोपी विठ्ठल गाडले, त्याचबरोबर साहिल पोळेकर, नामदेव कानगुडे, नितीन कानगुडे यांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, शरद मोहोळ हत्या प्रकरणी आता 8 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। कशा प्रकारे चौकशी करण्यात येते आणि दुसरं म्हणजे याची हत्या जो आहे त्याची हत्या आता त्याच्या साथीदारानेच केल्याची माहिती समोर येते। तर या संदर्भात ताजा तपशील। हो, प्रज्ञा, काल दुपारी 1:30च्या सुमारास शरद मोहोळ, जो की कुख्यात गुंड होता, पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातलं एक मोठं नाव होतं त्याचं, काल दुपारी 1:30च्या सुमारास त्याच्या साथीदारांनी गोळीबार करत हत्या केली होती। त्यातील जो एक आरोपी आहे साहिल पोळेकर, तो सकाळपासून त्याच्या घरात त्याच्या सोबत होता। शरदच्या दुपारी 1:30च्या सुमारास शरद मोहोळ बाहेर पडला, त्याच्यासोबतच हे सगळे बाहेर पडले। पुढे थोडासा रस्ता, घराच्या शेजारी एक रस्ता आहे, त्या रस्त्याने जाताना शरद मोहोळचं दुर्लक्ष असल्याचं त्यांनी हेरलं आणि त्याच्यावर पाठीमागून गोळीबार केला। त्याच्या मानेत गोळ्या लागल्या। त्यानंतर हे सर्व आरोपी तिथून पसार झाले होते। पसार झाले त्यानंतर पुणे पोलिसांपुढे एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं की यांना आता कशा प्रकारे ताब्यात घेण्यात येईल। आरोपी त्याचा हत्या केल्यानंतर आरोपी सातारा पुणे हायवे मार्गाने शिरवळच्या दिशेने चालले होते। पुणे पोलिसांनी फिल्मी पद्धतीने या सर्व आरोपींना शिरवळ येथून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आलेला आहे। खून करणे, खुनाचा कट रचणे अशा प्रकारे विविध गुन्ह्या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल हत्येचं कारण स्पष्ट झालंय का? काही दिवसांपूर्वी शरद मोहोळ आणि साहिल पोळेकर यांचं जमिनीच्या आणि पैशाच्या कारणावरून वाद झाले होते आणि याच वादातून पूर्ववैमनस्यातून या 8 जणांनी कट रचत त्याची हत्या केल्याची माहिती समोर येते। प्रज्ञा, धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।